बस आता थोड्या वेळातच निघून जाईल. बस आता निघणार आमची. अँड मग दाखवतो तुम्हाला बाहेरचे नजारे वगैरे. इकडे खिडकी आहे, मला खिडकी भेटलेली आहे उघडणारी. तर बाकी साईडला उघडणारी खिडकी नाही आहे. या साईडला आहे आणि त्या साईडला आहे, समोर आहे पूर्ण. मग कोणत्याच उघडणाऱ्या खिडक्या नाही. सो या म्हणजे बढिया बस भेटलेली आहे. नाही भाई, तर छान भेटलेली आहे सीट मला. आणि सर्व बढिया सुरू आहे. थोडा वेळ झोपून पण जाईन बढिया. आता दिवसाचे किती वाजले तुम्हाला सांगतो मी मित्र. आता दिवसाचे 2 वाजलेले. मला बहुतेक 5 वाजेल पोचेपर्यंत. अँड देन तिकडून मला यवतमाळवरून दुसरी बस घ्यायची आहे. आणि यवतमाळवरून दुसरी बस घेऊन मग मला दारव्याला जायचं. सो मी तुम्हाला अपडेट्स देत राहीन, जे पण असेल सर्व रस्त्यात भेटेल मला. सो या, आय विल कीप यू अपडेटेड. प्लीज हा व्हिडिओ ज्यांनी पण आत्तापर्यंत बघितला आहे पुढे पण बघत राहा. इंटरेस्टिंग आहे. खूप मेहनत करतो आहे मी एडिटिंग वगैरेसाठी. सो या, स्टे ट्यून गाईज. सो मित्रांनो, अर्धा घंटा वेट केल्यानंतर आपला बस चाललेली आहे. आता पुढे बसमध्ये लोक बसलेले आहे आता. सो बस आता निघालीच आहे बस आपल्या. मित्रांनो, आता आपण इकडे बुट्टीबोरीला पोहोचलो आहे. बुट्टीबोरीवरून आता थोडंसं 2-3 मिनटं थांबेल आणि मग बुट्टीबोरीवरून पण निघेल. समोर खूप सारे लोक आहे उभे बसायला. फिल्म वगैरे बघत आलो. इथे तुम्हाला सांगतो आता आपण इकडे वर्धेला पोचलो आहे. वर्धेला लोक उतरलेले आहे आता गाडीतून. आता मला असं वाटते ही बसस्टँडवरून जाऊन वापस एक वेळ आता चढेल किंवा डायरेक्ट जाणार आता नागपूरला म्हणतो, किंवा समोर निघून जाईल मे बी. आता बघूया. बढ़िया से अभी बैठ चुके हैं, फिल्म देख रहे हो अभी। एसी वेसी यहाँ पे तो एसी वेसी मालूम है, यहाँ पे एसी वाला सीन है। यहाँ पे चालू बंद करने का, इसको ऐसे घुमाना पड़ता है तो बंद हो जाता है। नहीं चाहिए तो फिर चालू कर दो, हवा आ रही होगी तो मैंने वही कर दिया है। यहाँ पे चार्जिंग पॉइंट भी अगर करना हो तो मैंने चार्जर लाया हुआ अपना साथ में, तो बहुत बढ़िया चीज़ हो गई। यहाँ पे चार्जिंग पॉइंट हो गया, ये बहुत बढ़िया चीज़ हो गई। तो चलो एसीमुळे, आणि एसी थंडी यामुळे त्याच्यामुळे झोप पण लागत आहे। आता थोड्या वेळानंतर झोपून जाऊ आपण, मला असं वाटतं। सो थोडंसं म्हणतो झोपून गेलं तर झोपून जाऊ, अँड देन करू थोडंसं आपण। झोप वगैरे लागली की आराम वगैरे पण होऊन जाईल। सकाळी खूप जास्त एक्झर्शन पण झालं होतं माझं, बघितलं तसं। ॲक्च्युली मला सांगतो, मी सकाळी हेवी ब्रेकफास्ट केला होता, आणि आय थॉट की म्हणजे सर्व बरोबर होऊन जाईल, म्हणजे बरोबर मी म्हणजे काम जेवण वगैरे करायची गरज नाही पडणार। पण मला भूक लागली आहे आता। सो आता बघूया आता आपण की पुढे काय भेटेल आपल्याला, सर्व बघूया। अँड देन सो मित्रांनो, आता आपण यवतमाळला पोचलो आहे। हे आपलं हे इकडे या साईडला बस स्टॉप आहे। आता आपण पहिले तिकडे जाऊ, देन आपण तिकडून दारव्याची बस पकडून दारव्याला। आता पहिले जाऊन तिकडे बघावं लागेल की दारव्याची बस कशी भेटणार, कुठे भेटणार, अँड देन आपल्याला भेटेल। सो चला जाऊया।
तर मित्रांनो मी इकडे येऊन तर गेलो, बट आता सध्या प्रॉब्लेम असा आहे, प्रॉब्लेम नाही, बट असं गोष्ट अशी आहे की मला माहीत नाही की आपल्याला बसायचं कोणत्या बसमध्ये. बा शोधावं लागेल आधी आपल्याला, शोधावं लागेल आपल्याला की कोणत्या बसमध्ये बसायचं, अँड देन बघावं लागेल. ही बस दिसत आहे दिग्रस दारवा, तर या बसमध्ये बघू आपण. का दारवा जाणारी गाडी कुठे आणते? दारवा गाड़ी त्या साइडला वो बोल रहे उधर साइड लगेगी. देखते हैं. थोडंसं असं अलगच वाटते लोकांचं मला तसं हे करायला, बट हळूहळू सवय होऊन जाईल. बघू आता. ही बस आहे आणि ती पण एक बस आहे, आपण त्यावाल्या बसमध्ये बघू. पण यांना विचारू पुढे चालली आहे. दारवा चल दारवा. तर बस भेटली आहे मित्रांनो. गर्दी आहे इकडे खूप गर्दी आहे. गाडी निकल रही है. झालं जस्ट. आता आपण आता डायरेक्ट दारव्याला चाललो. दारव्यावरून मग वापस मग आता इकडे शेलुडीला येणार. मामा येणार घ्यायला माझा दारव्याला. सो निघायलाच आता निघायलाच आय गेस. सो दारव्याला उतरून सांगतो तुम्हाला सर्व. जास्त तिकडे रश, एकदम खतरनाक रशमधून निघालो भाऊ. आता फक्त मला माझ्या मामाचं वाट पाहायची आहे. इकडे ॲक्च्युली एक मोठावाला पण होता थोडासा, म्हणजे हे तर बसस्टँड आहेत बट मोठा बसस्टँड होतं. इकडे अंदर जागा पण होती खूप सारी. आता ते तोडलं, म्हणजे नवीन करेल. आता थोडीशी वाट बघतो. आता माझा मामा येईलच, मोठावाला मामा. अँड
देन आपण जाऊ आपल्या घरी. थकलो आहो कारण की आज हे जे यवतमाळ टू दारव्हाचे जेवढं पण प्रवास झालेला आहे ना, बराच डेंजरस प्रवास होता तो. सो या थकलो आता, बस घरी जाऊ. थोडंसं मामा वगैरे येईपर्यंत वाट पाहायची आहे बस. देन राईट्स यस. तर आता मित्रांनो हे सांबारवडी घेतलेली आहे मी इकडे. फटाफट खाऊ आणि मामाशी यायचं वाटतं. मामाला कॉल करणारच तसा, काही प्रॉब्लेम नाही. कॉल करायलाच चालत त्याला म्हणे ये इकडेच. काहीतरी बघू अजून केक वगैरे पेस्ट्री वगैरे खायचं मामाला मागू. सो या मामाचा वाट होता. सो माझा मामा आला आहे, मला कॉल करतो आहे. माझा मामा ते तिकडे उभा आहे. आपण जाऊ त्याच्याकडे बढिया करून आणि त्याला आवाज देऊ, म्हणजे तो जागा होणार की आर्यन कुठे आहे. मला कॉल करतो तो. हा माझा मामा आहे. आलास मित्रांनो. आता बघत आहे बघता इकडे थोडं नाही का असं पावसाचं वातावरण सुरू झालं आहे. हवाची आवाज खूप जास्त आहे, त्यामुळे मी आता ओरडत आहो. आणि आता बस घराकडे जायचं आहे. थोडंसं आभाळ वगैरे आला होता, पाऊस वगैरे पडला जसा, एकदम बुंदाबांदी झाली. खूप जास्त पाऊस नाही आला, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण घरी जाऊ आणि मग उद्या सकाळी याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मग तुम्हाला दिसेल की मी गावाला येऊन केलं काय काय. सो आता तर घरी जाऊन मग हे ब्लॉग मी आता एंड करणार इकडेच. आजचा माझा जेवढा पण प्रवास होता आतापर्यंत, मी जेवढा पण रेकॉर्ड केलेला आहे ते सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे. अनफिल्टर्ड आहे पूर्ण, काही पण फिल्टर्ड नाही आहे. तर तुम्ही असंच माझे ब्लॉग्स बघत राहा. ज्यांनी पण हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितलेला आहे तो पुढे पण बघत राहा माझे व्हिडिओज. कारण की मी सर्व व्हिडिओज अनफिल्टर्ड टाकणार, कोणताही व्हिडिओ फिल्टर्ड नाही करून टाकणार. आणि छान एडिटिंगसोबत या व्हिडिओला जशी एडिटिंग केली आहे याच्यापेक्षा चांगली एडिटिंग करायचा प्रयत्न करणार, अजून चांगले ब्लॉग्स टाकणार. सो प्लीज स्टे ट्यून विथ मी गाईज. आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळीसोबत हा ब्लॉग शेअर करा आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका. सो आता पुढेच्या ब्लॉगमध्ये आपल्याला ब्लॉग लवकर एंड पण करायचा आहे. इथे आता गावाला जायच्या आधी पहिले मामाच्या वावरात आलो. फवारणी सुरू आहे. फवारणी म्हणतो, सॉरी इकडे स्प्रिंकलर सुरू आहे. सो आता घरी पोचलो आहे. बस वैदिक आला आहे, वैदिकची आई आली आहे, सर्व आयांश आहे, सर्व कंटेंट आहे यावेळेस व्हिडिओला कंटेंट आहे. सुंदर भावी शूज काढूया आपण. वैदिक ओय क्या बोलते को पहचाना तूने? नहीं पहचाना? कौन हूँ मैं? क्या नाम है? तर मित्रांनो आता आपण आपल्या घरी आलो आहो आणि हे बघा आपला कंटेंट. इकडे बघ मित्रा, माझं नाव सांग माझं नाव काय? यूट्यूबर बनना है तेरे को? हैं? यूट्यूबर बनेगा? नाम बता फिर जरा. मेरे को नहीं पहचानता क्या तू? तरी भावा. मित्रांनो आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि आता मी थोडंसं चेंज वगैरे करतो. खूप थकलेला, थोडासा आराम वगैरे करीन, काही खातो, काय पितो वगैरे, पाणी वगैरे, चहा वगैरे होऊन जातो पूर्ण आता. अँड आय गेस वी हॅव टू स्टॉप दिस व्लॉग हिअर. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी खूप सारे चांगले व्लॉग्स अजून टाकणार. तुम्हाला खूप आवडेल, तुमच्यासाठी खूप सारे कंटेंट्स मी
अजून बनवणार अँड खूप चांगले चांगले कंटेंट्स आणणार, तुम्हाला आवडेल. देन गावालाच मी आता 2-3 दिवस राहून छान छान व्हिडिओज करणार आहे तुमच्यासाठी खूप सारे व्हिडिओज मी काढणार आहोत. सो प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ज्यांनी पण आत्तापर्यंत लाईक नाही केलं आहे चॅनलला प्लीज लाईक करून द्या, सबस्क्राईब करून द्या, बेल आयकन पण दाबून द्या, जेणेकरून माझी येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर पोहोचून जाणार. सो आपल्या मित्रमंडळीला पण शेअर करून द्या बाबा. खूप छान व्हिडिओ बनवणार आहोत, अजून खूप फॉलो अप ऐकवत आहे, हे कंटेंट आहे आपलं. सो मीट इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.